मस्त वाटून राहिलं मी तर संध्या वाजता आहे ना गच्चू. चांगलं वाटून राहिलं. मी काय म्हटलं संध्या, उद्या आम्ही चाललोच आहे तर चाल ना तू बी. आता झाले ना 5-6 दिवस तुला इथं राहून. जास्त झाले लागेल 8 दिवस झालेच असं तुला इथं राहून. नाही मग आता चल ना, आता सोबत चल ना संध्या. तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं मी, मला घ्यायला येऊ नका, मी येणार नाही म्हटलं 15-20 दिवस. आणि तुम्ही मला म्हणे भेटायला येतो म्हणे, आणि रसाले आले तुम्ही, आईनं आणि बाबानं बोलावलं तुम्हाला दोघाले बी. तर आता तुम्ही जा ना, मी नाही येत ना, मला नाही यायचं आहे, अजून 10 दिवस नाही यायचं आहे. मी येतो ना, मग बाबाला आणून मागेन ना मी. तुम्ही म्हटलं होतं ना फोनवर, मी तुला घ्यायला नाही येत, भेटायला येतो म्हणून. म्हणलं होतं मी ना तुले, पण नाही का चाल ना आता संध्या. लय दिवस झाली ना, घरात ड्युटीवरून आलो ना मी, तर मला घरात असं सुनं लागते का नाही. आई ना बाबा या काही इकडं बसते. त्याच्यासोबत काय बोलणार आहे, किती बोलणार आहे मी. जेवण खाऊन केलं, रूम मध्ये आलो का तू दिसतच नाही मले. असं घरात कोणी नसल्यासारखंच वाटते मला, तू नाही आहे तर. चाल ना संध्या, चाल ना. गेला नाही का तुझ्या राग अजूनही बी. बाबा आहे तुम्हाला घरी कसं काय गमत नाही? लग्नाच्या पहिले तर राहत होते ना तुम्ही, आणि आता काय झालं? संध्या अजून राहिलो असतो मी. अजून 2-3 वर्ष लग्न नसतं झालं ना, तर मी बायकोशिवाय राहिलो असतो. पण आता एकदाचं लग्न झालं ना, तर तू नसली ना घरात, आता सवय पडून राहिली का नाही तू नसली घरात तर मला कसं तरीच वाटते. घरात रूम मध्ये जाऊशाच वाटत नाही. मग त्याच्यामुळे म्हटलं चाल ना, आता झालं ना. चाल ना सोबत आता उद्या आमच्या सोबत. नाही केवलजी, मला नाही यायचं. आता 7वा महिना राहील ना, तेव्हाच मला आई बाबा इकडे आणणार, तोपर्यंत आणणार नाही. मला नाही यायचं. तुम्ही काय म्हणे फोनवर, मी तुला घ्यायला येत नाही म्हणे ना, फोर्स नाही करत म्हणे नाही आले, तर मग आता काऊन म्हणता मला चाल 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 चाल? खोटी काऊन बोलता बा तुम्ही? संध्या घरी गमत नाही मध्ये, आणि तू राहिली 4-5 दिवस. मग झालं ना आता. मग 7व्या महिन्याला येशीलच ना तू. मग तवा यायचो, तवा राहायचो. मग तवा राहायचं काय, मग तू इकडंच राहशील. डिलिव्हरी होईल तू इथं. आता 2 दिवसा पहिले मले 3रा महिना संपला आणि 4था लागला, आणि 7व्या महिन्याला किती वेळ बाकी आहे केवलजी? तुम्ही काय म्हणे मले, मी म्हणे घ्यायला नाही येत, तुले भेटायला येतो, घ्यायला नाही येत तुम्ही, तुले भेटायला येतो म्हणे. आणि आता पा बरं किती खोटे बोलून राहिले तुम्ही. राहू दे ना मले, राहू दे ना, काऊन असे करून राहिले? मला यायचं नाही. आणि ऐन वेळेवर मी जर तयारी केली उद्या, तर आई बाबा काय म्हणत, तू तर राहणार होती ना बाई, आणि वेळेवर सासू नवऱ्यासोबत चालली काय, असे म्हणन ना मग मले. आणि तसंही मला यायचं नाही आहे सध्या, तर नाही येत. तुम्ही काही करा, मला नाही यायचं, मला यायचं नाही. कुठं नाही बोलत, मी तुला भेटायलाच आलो. एक तर तू दिवसभर घराच्या बाहेर होती, नवरा घरी आला, तुला काहीच माहित नाही. माहित असूनही बी तू त्या सगायला गेली. मग तुला माही काही किंमत आहेच नाही ना संध्या. जाणून बुजून राहिली का मी? जाणून बुजून राहिली का? मला माहित तरी होतं का सगाई होती बा म्हणून? मला वेळेवर फोन आला आणि जाणं जरुरी होतं म्हणून गेली ना. झाले तुम्ही म्हणे मी स्वभावात बदल करतो म्हणे. ह्यो कोणता बदल होय तुमचावाला? चाल ना, मी सांगितलं तुम्हाला का मला राहायचं आहे, तर तुम्ही मला राव काऊन नाही देऊन राहिले? जबरदस्ती काऊन करू राहिले मला न्यायासाठी? नाही जबरदस्ती नाही करत आहे मी. तुला असं वाटते का मी जबरदस्ती करत आहे म्हणून? जबरदस्ती नाही करून राहिलो मी. बरं ठीक आहे, तुला जेव्हा येऊशी वाटलं ना तेव्हा ये. जाऊ दे, ते बाबाले आनंद मागतो ना, आण. मग मी तुला भेटायलाच आलो होतो, पण तुला तसं वाटते तर ठीक आहे बा, जाऊ दे. समजवण्याचा प्रयत्न केला मी, तुला नाही यायचं आहे, नको येऊ. केवलजी राहू दे मले अजून 4-8 दिवस. शेतातही येणार आहे 1-2 दिवसासाठी मी आली तर. तिची माई भेटच नाही झाली ना. किती दिवस झाले नुसतं फोनवरच बोलणं होऊन राहिलं, भेटच नाही झाली तिची माईवाली. इथं कामावर येऊन नाही राहिली ना, तिच्या गावात लग्न आहे तर तिच्यावाल्या नंदेचं. त्याच्यामुळे मग ते म्हणे मला फोन करून म्हणे राय म्हणे, मी येतो म्हणे 2 दिवसाची हे काढतो म्हणे, सुट्टी काढतो म्हणे, आणि श्याम भाऊजीला विचारतो म्हणे, तर म्हणून थांबली आहे मी. थांबू दे ना मला आता. ठीक आहे मग, राहतो तर राह. मग राह, ये जो ते बाबाले आनंद मागजो, ये जो मग. हो मी येतो, जास्त दिवस नाही राहत मी, 4-8 दिवसच राहतो आणि येऊन जातो. बापा बरी सायजी मग अंताची पोरगी. लय सज्जत आहे बापा मग तुमची सून. तर वाटलं तर नाही जे अशी असन बा म्हणून. लय सज्जत आहे ना. एवढं कायले पाहिजे? कामाचा एवढा काम चुकार बाप्पा, एवढंही नाही पाहिजे. मले तर असं माहित पडलं का तिचा हावाला दुसरा नवरा होय. पहिले तो एका ठिकाणी झालं होतं म्हणते ना तिचं लग्न. आजी निवा झालं होतं तिचं लग्न. काय माहित कसा होता काय होता, मला काहीच नाही माहित बाप्पा. आणि मी ना जाणून घ्यायचा कधी प्रयत्न केला नाही. काय करायचं आहे तिचं पहिलं ऐकून नाही हे करून. पण मला नाही वाटत ते इथंही बी सारखे सुधी राहत असन म्हणून तिच्या पहिल्या घरी. तिले सासू नाही पाहिजे, सासरे नाही पाहिजे, तिले देर नाही पाहिजे, तिले जाऊ नाही पाहिजे. निघाली एकटीच निघाले. एकच शब्द म्हणला बाई माय पोराले, आणि नसन पटत तुही बायको अशी करते, झोपून राहते, कामं करायला नाही पाहिजे, काम चुकार आहे तर तुले दोघांचंच करणं पाहिजे म्हटलं. तिले तर चाललं जाई म्हटलं.
तेवढाच शब्द त्यानं धरून ठेवला, माय पोरगही काही कमी नाही, आणि चाललं गेलं. बरं पाय ना, फोनही नाही उचलत मायावाला आणि फोनही नाही करत. लयच खोटं राहायची तुमचं पोरग मग तर. माय बापानं लायण्याचं मोठं केलं, एवढं शिक्षण पाणी केलं आणि फोनही नाही उचलत. आता तुम्ही मला सांगा इन बाई, ही आपल्या दोघातली गोष्ट त्या शालूच्या समोर म्हणता नाही येत. ते झाली तर दुजीच झाली आहे का नाही, तिले दुजाभाव दाखवता येत नाही आपल्याला. पण हे झाली तर सक्की सून झाली का नाही माईवाली राणी. मग हिनं आम्हाला का नाही कधीच आपलं मानलं नाही जी, कधीच नाही मानलं. या घरात राहून ना तिनं म्हणजे दुसरं पाहिलं आम्हाले, आणि कधीच नाही तिनं मन असं आमचं चांगलं प्रसन्न झालं पाहिजे बा. कधीच नाही वागली, कधीच वागली नाही. काय इले जवळ करा लागलं असतं इले मले, आणि तिले दूर करा लागलं असतं. नाही ते का नाही नखरेच करते. पहिले हे पोरगी याच्या पहिले बी नखरेच केले तिनं, घरातून बाहेर निघासाठी लय नखरे केले तिनं. मग ते माय पोरग जाय नाही म्हणून आता हे पोरगी आली तर तिले तेवढाच भडकवायचं, नुसतं पोराले भडकवे माय, आणि त्याला काय झालं आणि काय नाही ऐकून चाललं गेलं ते बी. जाऊ द्या, रट्टे घट्टे बसन ना तुमच्या पोराले बी, तेव्हा समजत. जाऊ द्या. येईन बाई, मन दुखते ना जी, किती काही झालं तरी आपलं पोरग ते पोरगच असते. मग मन नाही दुखत का लायण्याचं मोठं केलं, आणि आता ते बायकोच्या मतानं ऐकून चाललं गेलं ते पोट्ट. सागऱ्या फोनही उचलत नाही, फोनही करत नाही आम्हाले. कायचाच राग आला एवढा त्याला, कायचाच नाही तर निवय बायकोची धुंदी आहे त्याच्या डोळ्यावर. त्याची बायको सारखी सुधी असती माईवाली हे सून राणी, तर कायले ह्या दुसऱ्या पोरीले घरात घेतलं असतं, कामापुरतं तेवढ्या का पुरतं घेतलं असतं. 2 रूमा दिले असते तिले वरतं काढून, आणि रायबाई म्हणलं असतं नवरा बायको काही करत बसा, तुमचा हक्क आहे तर आहे का नाही. पण हेच नाही राहत नाही जी सारखी सुधी. इले का नाही इस्टेटही पाहिजे, पैसाही पाहिजे. पाहिलं मी ना तिचं त्या राणीचं. आणि दोघं दोनच पाहिजे तिले. मग दोघांचंच करणं पाहिजे ना, सारं पैसा आदला सारच पाहिजे. म्हणजे हिचं असं म्हणणं आहे की आम्ही घराच्या बाहेर निघा आणि हिचंच सारं. मी ओळखलं म्हणून मला ते पटतच नाही ती सेवाली. चेहऱ्यावरून तर अशी वाटत नाही जी अंताची पोरगी, पण तिची माय तर चांगली आहे जी. बापही चांगला आहे, मायही चांगली आहे. हेच कोण अशी आहे जी सारे ससे म्हणते माय, सारे ससे म्हणते. निर्मला बाई राहिली होती एक दिवस आमच्या घरी रात्रभर, तर ते आहे तशाच सांगे. म्हणे माय चांगली आहे जी तिची, म्हणे बापही चांगला आहे म्हणे. हे पोट्टी माहीत नाही म्हणे काऊन अशी निघाली तर. सारेच जण म्हणते माय बाप चांगले आहे म्हणते. मग हे पोट्टी काऊन अशी निघाली तर काय माहित का बाप्पा. जाऊ द्या, काळजी नका करू. एक खडकू द्यायचं नाही, कोणाले नावी करून द्यायचं नाही. तुम्हाला सांगतो मी, बिलकुल कोणाले नावी नाही करून द्यायचं. एक खडकू नाही द्यायचा कोणाले. आपलं आपल्याजवळ ठेवायचं. कराले नाही आहे ना काही तिथं सावटाले राहीन का मग. आजी तुमचे भाऊ नाही का संध्याचे बाबा, ते तर म्हणे जर म्हणे पोरग सारखं सुद्धा राहिलं नाही ना म्हणे, एकाला देत नाही म्हणे एक खडकू म्हणे. मी सारं म्हणे अनाथ आश्रम मध्ये दान करून टाकीन म्हणे, सर्वीच्या सर्वी प्रॉपर्टी म्हणे मी. त्याला देईन म्हणे ध्यान म्हणे, एकाला देत नाही म्हणे. म्हणे लेखव म्हणे तुम्ही कटोरं घेऊन म्हणे, असे म्हणे त्या दिवशी ते तर. बरोबर आहे मग भाऊचं. काय चुकलं, कराले नाही म्हाताऱ्या मायबापाचं 2 शब्द बोलले तर घराच्या बाहेर निघाला तो तुमचं पोरग, आणि मग काय करणार आहे, म्हणणार नाही तर काय. गोष्टीच करत राहता का तुम्ही दोघे जणी. झोपाले नाही चालत. त्या मधातल्या रूम मध्ये तुमच्यासाठी मी ना हे टाकली ना, गादी गिदी टाकून ठेवली ना. चला झोपाले. झोपून जा ना तुम्ही. हो जी आई झोपून जा ना, मग तुम्हाला सकाळी सई उठा लागते ना. चला ना. नाही हो बाई, गोष्ट निघते आता. बसलो गोष्टी करत. ते दोघ जण कुठं गेले. संध्या ना जवाई कुठं आहे, दिसून नाही राहिले. खाली इथं आवाज नाही येऊन राहिला त्याचा. आहे ना ते याचे आहे, खाली गच्चीवर आहे. ते दोघे जण बसले आहे, ते भाऊ बी आणि संध्या ताई दोघे जण बसलेले आहे तिथं गच्चीवर. बसू दे ना बाई ताईले, बसू दे. तुझी पोरगी झोपली काय हो बाई. हो व शालू. हो नाही झोपली. ते जेवण खाऊन केलं ती ना आणि झोपली. बरं या तुम्ही झोपाले या. आजी आता तुम्हीच पाबर येईन बाई. सांगा लागलं का तिले त्या पोरीले, डॉक्टरची पोरगी होय ते, चांगल्या घरची पोरगी आहे. सर्व शान शौकत पाहून आहे म्हटलं ते पोरगी, डॉक्टरची पोरगी. सांगा आणि कशी करते सांगा लागलं का जी तिला एकतरी शब्द टाकलं का नाही स्वतःहून. तिनं हातरून टाकलं, अंगापांगावर हे करून दिलं ना आपल्याला बोलवायला आली. हे करण का राणी अशी. बाप्पा तिले तर 1 ग्लास पाणी दे म्हणलं ना तर 17 घंट्यानं उठण न द्या. नाही, स्वभाव आहे चांगला आहे जी पोरीचा. या स्वभाव आहे मस्त आहे बाई, हसतच राहते जी निसती. अजी म्हणून तर हरी घेते जी तिचा वाला. आणि आपण बोललोय ना तर तोंडाला तोंड देणं दूरचीच गोष्ट, पण हसते. आई म्हणते बरं झालं म्हणते तुम्ही सांगितलं तर, आता दुबारा म्हणते लक्षात ठेवीन म्हणते, अशी म्हणते माय पोरगी. बरं चला आपण झोपून जाऊ, लय वेळ झाला का नाही आता. ती बोलली मला निर्मला काकू, एवढी बोलायची काही गरज होती का. गरज राहिले काही मतलबच नाही होता एवढं बोलायचं. रोशनी सांगत गेली तिच्या सासूली एवढीशी गोष्ट. माय बाई एवढा वेळ झाला, स्वयंपाक व्हायचाच आहे माया अजून. आणि मी तर स्वयंपाक करायचा होता मला. आता काही सागरजी आता काही खरं नाही, आता काय करा. आता सागरजी मला लय काढणार माईवाली, लय बोलणार मला आता सागरजी.
आले सागरजी आले. आता काही खरं नाही मायवाला. काय करू आता वेळेवर? मला समजून नाही राहिलं आता काय करू. 8:30 वाजली. पटकन काहीतरी बनवा लागन. पाहतो आता ते काय म्हणते. पहिले शिवा खा लागन बाई मला. ह्या निर्मला काकू मला एवढ्या बोलल्या का नाही टेन्शनच्या याच्यात ना मी ना काही केलंच नाही बाई अजूनपर्यंत. यायले तर पटकन खाले पाहिजे सागरजीले. आता कसं करा? आता काय करू मला समजून नाही राहिलं. अरे बापरे, मला ना असं चक्कर आल्यासारखं लागून राहिलं. काय करावं गड्या? मला ना असं घाबरल्यासारखं लागून राहिलं. काय करावं तर स्वयंपाकही नाही झाला माझ्याकडून करणं. 2 वेळा गेली तिथं मी, पण वापसच आली. घाबरल्यासारखं लागून राहिलं मला. काहून तर घाबरल्यासारखं लागून राहिलं. काहून हो? काय झालं बरं? आणि स्वयंपाक नाही बनवलं? मी म्हणलं आता घरी गेलो, मित्राला भेटायला गेलो होतो, तिकडं बसलो होतो मित्रासोबत. घरी गेल्यावर जेवण करतो म्हटलं. चल म्हणे तो घरी जेवायला, पण मी नाही म्हटलं. माझ्या बायकोन स्वयंपाक केला असं म्हणलं, आणि ते स्वयंपाक आताच आहे अजून. काहून घाबरल्यासारखं लागून राहिलं? सागरजी तुम्ही आले का? अजी माझ्या लक्षच नाही तुमच्याकडं. मला ना असं घाबरल्यासारखं वाटत आहे. मी गेली होती स्वयंपाक घरात गेलती मी करायला, पण मला असं उभं राहिलं होऊन नाही राहिलं. काय माहित का BP लो झाली का काय झाली काय नाही, तर मला बरंच लागून नाही राहिलं. असं कसं तर लागून राहिलं. बहीण तर इले काय होते रे राव. कधी पोटात दुखते, कधी काही दुखते, कधी डोकं दुखते, आणि कधी मध्ये घाबरल्यासारखं लागत असेल त्या बहीण तर. बरं ठीक आहे. चालतं काही दवाखान्यात? चल ना दवाखान्यात, चालशील तर. नाही दवाखान्यात नाही येत. पहिलेच गोळ्या चालू आहे निसत्या ह्या गोळ्या नगी झालं असं मला. असं मी का नाही साखर पाणी पितो आणि का नाही कामाला लागतो. स्वयंपाक करून देतो तुम्हाला. जेवण बनवून देतो. कसं बी खाली गॅस घ्यावं लागन मला, आणि खाली गॅस घेऊन काहीतरी बनवून देतो तुम्हाला. थोडंफार देतो बनवून. त्याकडून होऊन नाही राहिलं तर मग काय ले करतो मग तू? राहू दे ना. काय ले करतो? राहू दे ना. अजून चक्कर येऊन पडशील मग तू. राहू दे. आजी पण तुम्हाला भूक लागली ना सागरजी. तुम्हाला उपाशी थोडी ठेवणार आहे. काही नाही काही बनवून द्यावं लागन ना. 8:30 वाजून गेले आता. काय बनवतं? खिचडी मांडू का थोडीशी? काही देऊ का बनवून तुम्हाला? थोडंसं काहीतरी देतोच बनवून. कसे राहणार तुम्ही तसे. मी देतो बनवून काहीतरी देतो मी. जातो थोडंसं साखर पाणी बनवतो पेतो, आणि मला थोडीशी ताकद येतं देतो बनवून. राहू दे नको बनवू. अगं हो, राहू दे. माझ्या जेवणाचं काय आहे? राहू दे नको बनवू. आजी पण उपाशी राहाल का तुम्ही? सागरजी उपाशी थोडी राहा लागन. मग एक काम करा, काहीतरी बाहेर खाऊन या मग. थोडंसं काहीतरी खाऊन ये ना. मी खाऊन येईन बाहेरून, मग तू काय खाशील? तू राहशील का तशीच उपाशी? ना तर आणजा माझ्यासाठी थोडंफार काहीतरी. नाही तर राहू द्या. मला भूकही नाही तशी. राहू द्या. नाही खात मी काही. गोळ्या घ्या पुरतं पाहिजे होतं थोडंसं. तर आणजा थोडंसं गोळ्या घ्या पुरतं. बाहेर तर खाऊ नको म्हणलं होतं डॉक्टरना. गोळ्या चालू आहे ना त्या तुले, आणि तरी म्हणता आणा माझ्यासाठी. थांब मी घरी बनवतो काहीतरी तुझ्यासाठी. काहीतरी थोडंफार बनवतो मी घरी. दोघांसाठी बनवतो. नाही तर खिचडी देतो मांडून मी. थांब. जी पण तुम्हाला तर बनवता येत नाही जी सागरजी काहीच. तुम्हाला तर बनवता येत नाही काही. नाही येत असं मला बनवता. माझ्या राज्यात मी केलंच नाही ना काही. तुझ्या राज्यात करतो ना मी. आता काही नाही काही करायला लागेल ना. मला नाही बनवता आलं म्हणून काय झालं? युट्यूबवरून पाहून बनवतो. काही नाही काही तू येऊन मला बनवता. खिचडी कशी मांडायला लागते मला सांग तू थोडंसं. काहीच नाही तर बस तू. मी पाहतो युट्यूबवरून कशी बनवायला लागते तर. कशी बनवते ना कशी नाही काय माहित का बाई. मी जर उठली गिटली तर यायला शक होईन मायावर. नाटकं करते म्हणून हे वाले मला कसं करू आता? बाहेरचं तर जेवण करायला आणत नाही म्हणते. कसं करते न कसं नाही. भूक मला एवढी लागली का काय करावं ना. खिचडी बनवावं तर हे चांगली बनली तर बरं. काय करावं समजून नाही राहिलं. थांब काहीतरी बनवतो मी. थांब युट्यूबवर पाहून बनवतो मी. बस. जी सागरजी लसण गिसन घेऊन या इकडे. निवड करतो मी. आणि कांदे गिंदे आणून द्या. टमाटर घे आणून द्या. मी का इकडं कापकूप करतो सागरजी. राहू दे ना. तुला बरं नाही ना? राहू दे ना. राहू दे करतो मी. जी बसली देतो म्हणलं थोडंसं करून इथं. बसली काही नाही होत ना. आण ना इकडं. आणा देतो. लसण गिसन निवडून. तिखटवाली बनवत आहे का साधी बनवत आहे? बनवतो बरोबर. तू टेन्शन नको घेऊ. तू चुपचाप बसून राह. बनवतो मी.